हिंदू मुस्लिम हा तर मुद्दा आहे, पण मराठा आरक्षण हा मुद्दा खूप मोठा होता लोकसभेच्या निवडणुकीत. विधानसभा येईपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष खूप तीव्र झालेला दिसला आणि जागा वाटपामध्ये येईपर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उमेदवार उभे राहतात की काय असं वाटताना परिस्थिती अचानकपणे फॉर्म मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपल्याला बदललेली दिसली. मराठा उमेदवार रिंगणामध्ये न येणं आणि मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन या दोनही मुद्द्यांचा एकत्रित परिणाम होईल का आणि तो कुणाच्या बाजूने जास्त दिसू शकतो? नाही, असं आहे की जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिले असते तर त्याचा फायदा कोणाला, हा सगळ्यात म्हणजे फायदा कोणाला होणार आणि नुकसान फटका कोणाला बसेल हे सगळं त्रैराशिक अधिक मांडलं जात होतं. आता जरांगे पाटलांचा एकूण रोख जो आहे तो भाजपाच्या विरुद्ध त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे. आता रिझर्वेशनचा निर्णय आरक्षणाचा जो झाला तो भाजपा सरकारच्या काळात झाला होता, परंतु पुढच्या काळामध्ये जालन्यातला लाठीमार असेल ज्याच्यातून जरांगेंचं आंदोलन उभे राहिलं तिथे भाजपाचा हे होता. नंतर ओबीसी हा भाजपाचा कोर वोटर असल्यामुळे कुठे ना कुठेतरी भाजपा याच्या आंदोलना म्हणजे निर्णय घेत आहे, परंतु ते निर्णय घेताना सुद्धा ओबीसींचंच हीच अधिक जोपासलं जाते आणि ओबीसींमध्ये आरक्षण भाजपाकडून मिळू शकणार नाही अशी भूमिका सातत्याने मांडली गेली. त्याच्यामुळे मराठा आंदोलनाचे उमेदवार आले असते तर फरक पडला असता. आता मराठा उमेदवार सर्वच राजकीय पक्षांनी दिलेले आहेत. लोकसभेच्या वेळेसचा आणि आत्ताचा फरक काय तर लोकसभेच्या वेळेस मराठा मतदार हा एकूण जो संघटितपणे मतदान केलं विशेषतः मराठवाड्यामध्ये त्या प्रमाणात त्याची रिव्हर्स पोलरायझेशन जे म्हणतो आपण तशी प्रतिक्रिया उमटली नव्हती. ती यावेळेस ते मधल्या काळामध्ये सगळं हाकेंचं आंदोलन वगैरे या घटनांमधून त्याची एक पार्श्वभूमी तयार केली गेली. दुसरा मोठा फरक म्हणजे लोकसभेचा कॅनव्हस मोठा असतो आणि विधानसभेचा कॅनव्हस छोटा झाल्यानंतर तिथं उमेदवाराचं महत्व किंवा त्याचं वेटेज वाढत असतं. आणि मग अशा वेळेस मग व्यक्तिगत ज्याचा जरांगे पाटील नेहमी उल्लेख करतात की सगळे सोयरे, तर सगळे सोयरे हे दोन्ही बाजूचे असतात. तर त्याचा तेवढा इम्पॅक्ट जेवढा इम्पॅक्ट होणार नाही का तर निश्चितपणे होईल, परंतु तो त्या तीव्रतेने होईल का तर त्याची तीव्रता निश्चितपणे यावेळेस कदाचित कमी झालेली दिसेल. आणि त्या आंदोलनाचं त्यांनी आता तर एक स्पष्ट भूमिका घेतली की तुम्ही आपापल्या मतदारसंघांचा निर्णय घ्या. त्यांनी अजून स्पष्टपणे जाहीर केलेलं नाही, परंतु त्यांचा एक रोख बघितला. आणि आणखी एक गोष्ट आपण लोकसभेच्या वेळेस लक्षात घेतली की जेवढा फटका भाजपला बसला तेवढा अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांना बसलेला नव्हता. आणि त्यांचे उमेदवार पण आता मराठवाड्यात बरेच आहेत. या सगळ्या बाबी मला मी राहुलकडे जाते कारण राहुलनं खूप एक्सटेन्सिव्हली हे सगळं कव्हर केलेलं आहे. राहुल, तुला प्रश्न असा आहे या बाबतीमध्ये, मनोज जरांगेंनी फॉर्म मागे घेण्याच्या शेवटी घेतलेली जी भूमिका होती आणि त्याच्यानंतर मनोज जरांगेंची फारशी वक्तव्य आपल्याला दिसली नाहीये, तर फॉर्म मागे घेण्याची 4 तारीख आणि आत्ताची तारीख यामध्ये मनोज जरांगेंची जी भूमिका होती त्याचा नेमका काय परिणाम होईल? कारण त्यांनी शेवटची जी सूचक वक्तव्य केली होती, जर आम्ही जिंकून आणू शकलो नाही एका जातीच्या आधारावर पण आम्ही पाडू शकतो. नाही, याच्यामध्ये त्यांनी का उमेदवार मागे घेतले त्याच्या 2 शक्यता सांगितल्या जातात. एक, त्यांना हे पटवून दिलं गेलं की जर ते मराठा जातीच्या आधारावरती उमेदवार घेऊन पुढे आले आणि तशी त्यांना मतं नाही मिळाली तर अंतिमतः चळवळीचं नुकसान होईल. दुसरी एक गोष्ट अशी सांगितली जाते आहे की जर अशा पद्धतीनं उमेदवार उभा राहिले तर भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुतीचं याच्यामध्ये भलं आहे. या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या आणि त्यांनी शेवटच्या क्षणाला आपले उमेदवार मागे घेतले. माझ्या मते या वेळेला मराठवाड्यातले 46, सोलापुरातले 10-12 मतदारसंघ, नगर जिल्ह्यातले काही मतदारसंघ, नाशिकमध्ये काही मतदारसंघ, असं साधारणपणे 100-125 मतदारसंघावरती ज्याला आपण न्यूसेन्स व्हॅल्यू असं म्हणतो त्या न्यूसेन्स व्हॅल्यूचा प्रभाव म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा मोठा प्रभाव असणार आहे. बघा, सगळ्यात मोठा प्रभाव काय झालाय तर आज देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यामध्ये सभा घेता येत नाहीयेत. तुम्ही त्यांच्या सभेचं नियोजन जर बघितलं तर ते सभांचं नियोजन हे मराठवाड्याच्या बाहेरचं आहे. भारतीय जनता पार्टीचे जे मराठा समाजाचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा त्यांनी भलेही विकास कामं केली असतील पण त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा प्रतिवाद करावा लागतो आहे. आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या विरोधात नाहीत वगैरे सांगावं लागतंय. ना अप्रत्यक्षपणे जो एक तरुण वर्ग आहे जो 35च्या 45च्या दरम्यानचा वर्ग आहे तो भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या मराठा समाजाच्या उमेदवाराच्या विरोधात आहे. सगळ्यात मोठं जे पोलरायझेशन झालेलं आहे, शरद पवार यांनी या आंदोलनाच्या निमित्तानं काय केलं असेल
तर अशा ओबीसी नेत्यांच्या विरोधामध्ये मराठा उमेदवार दिलेले आहेत. हा एक संकेताचा भाग आहे. आणि आज पॉलिटिकल डेमोग्राफी आपण जर बघितली तर किमान मराठवाड्याच्या मर्यादेमध्ये ओबीसी इतक्या मोठ्या संख्येनं नाही आहेत की जे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला स्वतःच्या बळावरती विजयी करू शकतील. जर भारतीय जनता पार्टीची टॅली इतर दोन पक्षाच्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये कमी आली, कारण 2014 आणि 2019ला भारतीय जनता पार्टी हा मराठवाड्यातला नंबर 1चा पक्ष होता, तर तो फटका बसेल भारतीय जनता पार्टीला आणि विजवी याचा फायदा जो होईल तो महाविकास आघाडीला होईल असं आत्ताचं चित्र आहे. आज जरी मनोज जरांगे पाटील हे कुठे जात नसले, जाहीर भूमिका घेत नसले, तरी साधारण त्यांची धारणा काय आहे हे सगळ्यांना कळलेलं आहे आणि याचा तोटा जर झाला तर तो भारतीय जनता पार्टीला होईल हे स्पष्ट चित्र आहे.